नमस्कार. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात 20हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि गेले 20 ते 23 दिवस दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं आणि आज संसदेपर्यंत हा मोर्चा जाणार होता आणि या मोर्चाला अचानक हिंसक वळण मिळालं आणि या मोर्चावरती पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या मोर्चा दरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्यामध्ये पोलिसांकडून कशा प्रकारे मुलांना लाठीचार्ज केला जातोय असे त्या व्हिडिओतून दिसतोय. अशातच एका व्हिडिओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असेल. आतापर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल. एक तरुण आहे जो पोलिसांना सांगतोय की मारा मला, अजून मारा. आणि हा एक हृदय पिळवटून टाकणारा क्षण होता जो सगळ्यांना भावतोय. आणि हा तरुण आहे तो आपल्या बरोबर आहे. त्यांचं नाव आहे भरत आणि हे आपल्या महाराष्ट्रातील नागपूरचे आहेत. भरत दादा नमस्कार. नमस्कार. Zee24 तास मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आमच्या सगळ्यांपर्यंत हा तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही सगळ्यांनी. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? कसं नाही, अगोदर मार्च निघायच्या अगोदर माझ्या गड्याचा आवाजही बसलाय हो. तर मार्च निघायच्या अगोदर एक गाडी येणार होती, जी गाडी तुम्ही बघितली असेल, जिच्यावर पोंगे लागले होते, पोंगे स्पीकर्स. हा, त्याच्यात अभिजित बसला होता. आज तुम्हाला माहिती हो. असेल. हो हो. ती गाडी जी येणार होती त्याची जबाबदारी माझ्या हातात होती. ओके. त्यामुळे जे पण ती गाडी बॅरिगेडच्या इकडे क्रॉस झाली की हे मला हे माहिती म्हणजे टीमला सुचवायची होती. त्यासाठी मी त्या बॅरिगेडच्या थोडा जवळपास उभा होतो. अगोदरच चंद्रशेखर आझादजी MP, हे भगीरामधनं जे MP आहे ते तिथे आले होते प्रोटेस्ट मध्ये. तर ते तर प्रोटेस्ट मधनं निघत होते. मार्च मध्ये न अटेंड करून ते अगोदरच निघत होते. तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते त्याच्या मागे होते. तर पोलीसवाल्यांनी काय केलं, तर पोलीसवाल्यांनी असं केलं की MP ला जाऊ दिलं, म्हणजे चंद्रशेखर आझादला जाऊ दिलं आणि त्याचे जे कार्यकर्ते त्यांना रोखलं. ठीक आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते होते त्यांनी पोलिसांना जीत केली की तुम्ही सगळे आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, म्हणजे बाहेर जाऊ द्या. तर ते लोक काही त्यांनाच बाहेर जाऊ देत नव्हते. ते MP असल्यामुळे त्यांना जाऊ दिलं, पण जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते त्यांना ते लोक जाऊ दिले नाही. तर त्यामुळे पोलीसवाल्यांनी काय केलं, त्याच्यावर लाठीचार्ज केला. आणि मी थोड्याच दूर त्यांच्यापासून थोडा दूर त्या गाडीच्या वाट बघत होतो. त्या गाडीची वाट बघताना मी गाडीची वाट बघत होतो, पण यांनी लाठीचार्ज त्यांच्यावर केला आणि मी तिथं दूर उभं होतो. माझी काही चुकी नव्हती, तरी यांनी मला माझ्यावर अपरंपार पुष्कळ लोकांनी जे CRPचे आणि RAFचे आणि काय म्हणते DPचे या सगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी, गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. अगोदर 5 लोकांनी हल्ला केला, मग 10-15 लोकांनी कंटिन्यू हल्ला केला. हो हो. माझ्या मनात एकच आलं की भैया, आता तुम्ही मला विनाकारणामुळे मारून राहिले. एक काम करा, तुम्ही बंदुकीची गोळी काढा, मला मारून टाका. जितकं मारायचं तितकं मारा, बेदम मारा, हो हो. खतम करून टाका. हो, आम्ही सर्वांनी बघितलं. तुम्ही असं म्हणताय की मला बंदुकीच्या गोळीने मारा. पण हे बोलणं खूप कठीण असतं, या निर्णयापर्यंत पोहोचणं किंवा हे असं बोलून दाखवणं. त्यावेळी नेमकं तुमच्या मनामध्ये काय भावना होती? ऍक्च्युअली कसं आहे ना सर, आता लाठीचार्ज होतो, माझी तर चुकी होती नाही, पण लाठीचार्ज होतो तेव्हा कमरेच्या खाली मारला जाते. यांनी सगळ्यांनी डोक्याच्या वरती लोकांना मारलेलं आहे. 307 सारखे गुन्हे यांच्यावर दाखल करायला पाहिजे. यांनी लोकांचे डोके फोडले आहेत. आज काही हजारो लोक यांनी, कोणी फ्रॅक्चर झालेला आहे, कोणाचे डोके फुटले आहे. मी काय म्हणतो, कोणी कोणी तर मृत्युमुखी पडलाय. हे तर काय आम्हाला माहिती पडलंय, कारण की इथं पब्लिकच एवढी होती
ते यांना ते बघावत झालं नाही आणि हो हे सरकारने पण बघावत झालं नाही. त्यामुळे यांनी तोडो और राज करो असं कार्यक्रम साधवण्यासाठी जे लोक जिथे भेटली तिथे त्यांना मारलं. हो. तुमचा आवाज बसलेला दिसतोय, तुम्हाला नीट पणे बोलता येत नाहीये. तुमची आता तब्येत कशी आहे? तुमची वैद्यकीय चाचणी झाली का? आताही मी तुम्हाला माझे टी शर्ट खोलून दाखवेन तर तुम्हाला घाव दिसेल. सकाळपासून आताही हो एवढे एवढे अत्यंत घाव यांनी दिले आहे मला. बेदम मारलाय मला. 20-25 ऑफिसर्सनी मारलाय. डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटचे एक सोबत. आणि एक पोलीस कर्मचारीची महिला होती. तिने माहितीये काय बोलले, तिच्या एका पदाचा तिला गरिमा नाहीये. तिने काय म्हटलं की ये मोठे को पकडो और इसको मारो. माझी काही चुकी नव्हती साहेब. हे मार्च निघायच्या अगोदरची गोष्ट आहे. हो. आणि आम्ही अजून एक व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्ही एवढे पोलीस चारी बाजूने मारत असताना तुम्ही धीटपणे उभे होतात आणि मला मारा असं सांगत होतात, आणि जेव्हा एक महिला समोर आली तेव्हा तुम्ही पाठीमागे गेलात. हे सगळं कसं घडत होतं? ऍक्च्युली साहेब कसं आहे ना, रोज रोज मरण्यापेक्षा आता मला माहितीये माझ्या घरी किती प्रेशर होत आहे. मी हो किती प्रेशराईज होतो. आता आजूबाजूची जनता किती प्रेशराईज होत आहे. माझ्या मित्रांचे पगार जे 15-20 हजार रुपये पगार आहे भाई, त्यांनी आपल्या पोरांना कुठे टाकावं. हो त्यांनी आपलं घर सांभाळावं, आपल्या पोरांचे एज्युकेशन कम्प्लीट करावं, स्वतःला सांभाळावं, आपल्या पेरेंट्स लोकांना सांभाळावं, काय काय करावं. यांचे मेडिकलचे खर्च उचलावे. 15-20 हजारात होतो का? आणि ज्या प्रकारे हे प्रायव्हेटायझेशन करून राहिले आणि हे जे प्रकारे लीक होऊन राहिलं, त्याच्यामुळे लोकांनी लोन घेतले आहेत. यांना हे करण्याकडे तर लोक आपलं घर सतत विकून टाकलंय. लोकांनी शेती विकली आहे शिक्षणासाठी. हो तर गरीब जनतेच्या कधीपर्यंत हे फक्त प्रोटेस्ट करत राहील. कधी इथं व्यवस्था बदलली पाहिजे आणि हे व्यवस्था बदलण्यासाठी आम्ही तिथे आलेलो होतो. यांनी काय केलंय की फक्त तोडो आणि राजनीती करो हे कार्यक्रम केलाय. काही लोकांना मागून मारण्यात आलेलं आहे, काही लोकांना समोरून मारण्यात आलेलं आहे. आम्ही ओके इतके लोक होतो, यांनी एवढी बॅरिकेडिंग केली. अर्धे लोक यांनी वेगळीकडे केले, अर्धे लोक वेगळीकडे केले आणि 2-2, 3-3 राऊंड मध्ये यांनी सगळ्यांना संपवलं तिथे. आताही आताही तिथे प्रोटेस्ट सुरू आहे. जंतर मंतरवर त्यांनी, मी तुम्हाला सांगतो, जंतर मंतरवर जेव्हा यांनी हमला केलाय, पोलीसवाले नव्हते हे. ते कुठल्या प्रकारचे पोलीसवाले असते? मला एक गोष्ट सांगा, ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क, रुमाल आणि त्यांचे बॅच, नेमप्लेट्स हे कायम असतात, हे कुठले पोलीसवाले आहेत? हम्म पुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणजे मेल्स कर्मचाऱ्यांनी पुऱ्या जंतर मंतर साफ केला. त्याच्यामध्ये कितीतरी लेडीज होती आणि त्या कितीतरी लेडीजवर यांनी अत्याचार केलाय, त्यांना मारलेला आहे. हो. तुमचा व्हिडिओ जो व्हायरल झाला तो तुमच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचला असेल, तर तुमचं घरातल्यांशी कधी बोलणं झालं आणि काय प्रतिक्रिया होती या घरच्यांची तुमची? ऍक्च्युली मला मारलं त्याच्या 1-1.5 घंट्यानंतर मी त्याच त्याच ज्या गाडीची मी वाट बघत होतो इतक्या आतुरतेने, ज्याच्यासाठी मला मला 25 लोकांची मार खा लागली तेव्हा कर्मचाऱ्यांची, त्याच गाडीत मी बसलो होतो. तेव्हाच माझ्या घरच्यांना मला कॉल आला. मी म्हटलं आता हे लोक टेन्शन नको घ्यायला, कारण की त्यांच्या कॉल आला बरोबर मला ते म्हणाले की तुला मारलेलं आहे, हे व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे. मी म्हटलं, कारण की माझे पप्पा जे आहे ना हार्ट पेशंट आहेत सर, तुम्हाला सांगतो. मी हे जे आहे ना इथे कफन बांधून गेलो होतो आणि आताही मी तिथे आहो. मला मारायचं आहे ना, आज मी म्हणतो मी मला मारायचं तर गोडी मारून टाका मला. पण भाई हे जे पोरं आहे ना यांच्यावर अन्याय नको करा. कारण की उद्या हे जे पोरं आहे ना, हे यांच्या जगण्याचा अर्थ राहणार नाही. कारण की हे जे लोक घडत आहे हे देशाच्या बदलाव घडवण्यासाठी तिथे आले होते. हो तुमचे खिसे भरण्यासाठी किंवा कुठली पॉलिटिकल पार्टी उभी करण्यासाठी नव्हते आले, शिक्षणासाठी आले होते. आजपर्यंत कधीच मी एवढं बघितलं नाही की शिक्षण व्यवस्थेसाठी कोणी एवढं मोठं आंदोलन उभारलेलं आहे. आज जेणेकरून 10 लाखाच्या आसपास लोक होते तिथे, हो पूर्ण दिल्लीभर. संसद भवनला वेगळे, तर राजीव चौकला वेगळे. काही लोकांना तर यांनी असा अत्याचार केला की त्यांना वेगळं वेगळं गलत कदम उचलावा लागला यांच्या चक्करमध्ये. कारण की टीट फॉर टॅट त्यांना करावं लागलं, नाही तर ते स्वतः आपल्या जीवाशी धोका खाऊन बसले असते. हो
तुम्ही जीवावर उदार होऊन नागपूरहून दिल्लीला गेलात. हा प्रवास कसा होता? तुम्हाला कशातून प्रेरणा मिळाली? तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचं काम करत होतात का? किंवा तुम्ही अन्य कोणत्या संघटनेशी संबंधित आहात का? सर मी जेव्हा हे 16 तारखेला हे 16 मे जेव्हा हे कॉक्रोच जनता पार्टीचा जेव्हा हे पेज बनायच्या अगोदर ट्विट झाला होता ट्विटरवर. हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 तारखेला त्याचे काहीच फॉलोअर होते, तेव्हाच मी त्यांना फॉलो केलं. म्हटलं हे काहीतरी करत आहे. आणि मी हळूहळू मी बघत गेलो की त्यांचे फॉलोअर रोज वाढत गेले. आणि त्याच दरम्यान 17 ते 22 तारखेच्या दरम्यान मी स्वतः ओडिसाला होतो. 17 ते 22 दरम्यान मी ओडिसाला होतो. तेव्हा मी संबलपूरकडनं गेलो, मी पुरीमध्ये गेलो, जगन्नाथपुरी जाऊन आलो. त्याच्यानंतर मी संबलपूरमध्ये गेलो. तेव्हा मी व्हिडिओ बनवला तिथे आणि मी तो टाकायला गेलो तर तो व्हिडिओ डिलीट झाला होता ऑलरेडी यांच्याकडून. हम्म. काही काही कारणावस्तव मी बघितलं संबलपूरमध्ये धर्मेंद्र प्रधान नव्हते. मग 6 जूनला अभिजित यांनी ऐलान केलं होतं की 6 जूनला मी दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करू. तर त्या दिल्लीच्या प्रोटेस्टला मी स्वतः 6 जूनला गेलो होतो. 16 जूनला मी नागपूरमध्ये प्रोटेस्ट ऑर्गनाईज करवला माझ्या टीम सोबत. माझी टीम होती. आणि 18 जूनला पण मी नागपूरमध्ये प्रोटेस्ट ऑर्गनाईज केला. 18 जुलैला मी प्रोटेस्ट ऑर्गनाईज केला. आता 20 तारखेला आम्ही सगळे CGP नागपूरचे टीममेट्स आहे. आम्हाला कंटिन्यू जेव्हा जेव्हा आम्हाला गरज वाटली तेव्हा तेव्हा आम्ही प्रोटेस्ट केला नागपूरमध्ये. पण त्यांना बहुत प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष नागपूरच्या जनतेचा प्रतिसाद मिळाला. मी 20 जून पासून मी जंतर मंतरला वापस आलेलो आहे. तेव्हापासून मी इथेच आहे. ओके. तुम्हाला आणि तुमच्या बरोबरच्या इतर सहकाऱ्यांना खूप मारहाण झाली जे व्हिडिओ मधून दिसतंय. तुमच्या वतीने काही तक्रार करण्यात आली आहे का? किंवा त्याची काही दखल घेण्यात आली आहे असं काही तुमच्यापर्यंत माहिती आली आहे का? साहेब आमची तक्रार होते. ज्या लोकांना एवढं एकदम पोलिसच मारताय ते पोलिसच आमच्या खिलाफ कंप्लेंट लिहिणार आहे का तुम्ही सांगा. हम्म. मी तर महाराष्ट्रात नाही येऊ का? मी दिल्ली पोलीसची कंप्लेंट मी महाराष्ट्रात लिहीन. दिल्ली पोलीसची कंप्लेंट दिल्ली पोलीस साठी लिहीन. हे कसं असते ना, कोण कोण मोसेरे भाई तुम्हालाही माहिती आहे. मग तशी तुम्हाला किस्सा आहे. तुम्हाला आता दिल्ली सरकारकडून किंवा पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? दिल्ली सरकारकडनं अपेक्षा हेच आहे की आता तुम्ही आम्हाला मारून टाका, नाही तर हे काही जास्त दिवस चालणार नाही. लोक आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोकांकडे पैसा उरलेला नाही आहे. आता काही लोक मी तुम्हाला सांगतो तिथून जे पळाली जंतर मंतर मधून, कारण की यांनी जो अत्याचार तिथे केला त्याच्यामध्ये लोक आपली चप्पल हे काय म्हणते पॉकेट बॅग सोडून गेले आहेत. कारण की हे अंगायला नव्हतं मारत, हे सीधं डोक्यावर वार करत होते. आणि यांच्याकडे लट माहिती कोणती होती? ते फायबरची लट नव्हती. यांच्याकडे जो लट भेटली बांबूची झाडाची जे भेटलं ते मारत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे मोठे मोठे उड्डाणवाले रॉड पण होते. आणि पुष्कळ काही होतं यांच्याकडे ज्याच्यामुळे यांनी चेहराही झाकून ठेवला होता. नेम प्लेट एकाची याच्यावर नव्हती. जर तुमच्या समोर उद्या पंतप्रधान मोदी किंवा शिक्षण मंत्री असतील तर तुम्ही त्यांना एका मिनिटामध्ये काय सांगाल? तुमची मागणी काय असेल त्यांच्याकडे? शिक्षण मंत्र्यांना तर हे समजायला पाहिजे की एवढे लोक मूर्ख नाही आहेत जे इथे पूर्ण जगभरात म्हणजे देशभरातून इथे पोहोचले होते जंतर मंतरवर. आणि मार्च साठी सगळेचे सगळे रेडी होते. सगळे रोड त्यांनी बंद केले आणि एकही रोड चालू ठेवला नाही. जेवढेही रोड्स होते सगळ्या रोड्सवर भारी पब्लिक होती. जेवढे बॅरिकेड्स होते सगळ्या बॅरिकेड्सवर भारी पब्लिक होती. सर, देशभरातील विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? देशभरात मी स्टुडंट्स आणि पालकांना माझा एकच संदेश आहे. बघा, तुम्ही आज भ्याल, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज भ्याल तर उद्या तुमचं फ्युचर खराब होणार आहे. डेमोक्रेटिक अगर जर नेशन आहे त्याला लोकतंत्र चेक करत राहायला आपल्याला प्रोटेस्ट करत राहावं लागेल. आणि ज्या प्रकारे आज आमच्या सोबत घडलाय जीवनात कधीच कोणत्या स्टुडंट सोबत घडलेलं नाही. हे तुम्ही बाहेरच्या देशात बघा, सरकार 5 वर्षासाठी असते. हे पोलीस कर्मचारी असो, कुठली फोर्स असो,
हे आपल्या वयाच्या रिटायरमेंट पर्यंत असते. जेव्हा त्यांची रिटायरमेंट असते जसं 50 वर्ष 60 वर्ष या प्रकारे त्यांची रिटायरमेंट होते. मला एक गोष्ट सांगा, यांनी जे पुराणी टेक्निक म्हणजे पुराणी नियती जे सरकार गुलाम बनवून ठेवलं आहे त्या प्रकारेच आताही वागत आहे. बाकीच्या देशाची पोलीस कधीच अशी वागत नाही. मी खूप देश आणि तुम्ही की बाकी देशाची पोलीस सरकारसोबत चुकत नाही. जे अन्यायाच्या विरोधात लढाल तिथे त्यांच्या सोबत असते. पण आमची पोलीस प्रोटेक्शन कोणाला देते? प्रोटेक्शनच्या नावाखाली प्रोटेक्शनच्या मनी आमच्या प्रोटेक्शन म्हणजे आमच्या टॅक्स मधून घेते. ठीक आहे, त्यांची सॅलरी आमच्या टॅक्स मधून होतात. पण प्रोटेक्शन कोणाला भेटतं? MP, MLA, मंत्री, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री. आणि जनताला अत्याचार वाहिनी आहे. जनतेसाठी अत्याचार वाहिनी आहे. धन्यवाद भरत सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.